आम्हाला आपल्या सहकार्याची नितांत गरज आहे. कृपया आपण चॅनल सबस्क्राईब केल्याने आणि बेल आयकॉन दाबल्याने हे धर्म कार्य अधिक प्रभावीपणे करता येईल. आपणही या पुण्याचे वाटेदार व्हावे ही नम्र विनंती. हे चिथोर भक्ती आवडती देवा, संकल्पावी माया संसाराची, ठेविले अनंते तैसेची रहावे, चित्ती असू द्यावे समाधान विठ्ठला विठाला 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 विठाला. परमंगलमय परात्पर अखिलेश्वर, भक्तवांच्या कल्पतरू सकल सत्ताधीश अखिल कोट ब्रह्मांड नायक पंढरीश भगवान परमात्म्याच्या चरणी वंदन करून कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती श्री ज्ञानोबराय, जगद्गुरु श्री संत तुकोबराय, युगराज सद्गुरु श्री गंगागिरीजी महाराज, स्वानंद सुखनिवासी ब्रह्मलीन सद्गुरु श्री नारायणगिरीजी महाराज आदी करून सकल वारकरी साधू संतांच्या पदस्पर्शाने पावन पुनीत झालेल्या महाराष्ट्राच्या मायभूमीला वंदन करून, तसेच छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज यांच्या स्मृतीला अभिवादन करून आणि उपस्थित सर्व श्रोते आबालवृद्ध माता भगिनींच्या चरणी नतमस्तक होतो आणि सेवेला सुरुवात करतो. सेवेला सुरुवात करण्यापूर्वी कार्यक्रमाच्या अनुषंगानं आणि वक्ता या नात्यानं अल्पसहा परिहार देणं माझं कर्तव्य आहे आणि ते मला कर्मप्राप्तही आहे. आपला श्री क्षेत्र बाभळेश्वर या ठिकाणी चालू असलेलं हे सद्गुरु श्री नारायणगिरीजी गुरुकुल बाभळेश्वर, म्हणजे ज्या ठिकाणी विद्यार्थ्यांना अध्यात्म काय असतं आणि विज्ञान काय असतं या दोन्हींचे सांगड घालून शिक्षण दिलं जातं, असं असणार हे अध्यात्म विज्ञान शैक्षणिक शिक्षण संस्थेचे सद्गुरु श्री नारायणगिरीजी गुरुकुल. आणि या गुरुकुलामध्ये चालू असलेला हा आपला युवा कीर्तन महोत्सव आणि या युवा कीर्तन महोत्सवाची आजच्या दिवसाची कीर्तन सेवा परमश्रद्धेय परमादरणीय गुरुवर्य रामायणाचार्य भागवताचार्य नवनाथजी महाराज म्हस्के, तसेच गुरुकुलाचे अध्यक्ष गुरुवर्य भगवानजी महाराज डमाळे यांच्या वतीने माझ्याकडे देण्यात आलेली आहे. आणि या सेवेचा आनंद द्विगुणित करण्याकरता बहुसंख्येनं उपस्थित सर्व श्रोते आबालवृद्ध माता भगिनी आणि व्यासपीठावरील सर्व गुणीजन महाराज मंडळी, त्यामध्ये आत्ता ज्यांनी चाल गायली ते आमचे गुरुबंधू जीवश्य कंठस्य मित्र आमचे तेजस्वी महाराज जाधव, त्यांना ज्यांनी साथ केली ते असणारे आमचे गुरुबंधू परममित्र अक्षयजी महाराज वेळे, आणि मृदंगावर जे साथ करतायत ते आमचे मित्र करण महाराज म्हैस, या बाजूला आहेत लक्ष्मण महाराज पेरकर, आणि सर्व महाराजांच्या गुणीजन महाराज मंडळींच्या चरणी नतमस्तक होतो. तसेच आमचे पीटी मास्तर आमचे गुरुबंधू जीवस्य कंठस्य मित्र सिद्धार्थजी महाराज आत्मने, आणि सर्वांच्याच चरणी पुनश्च एकदा नतमस्तक होतो. विनेकरी बाबांच्या चरणी नतमस्तक होतो आणि सेवेला सुरुवात करतो. विठ्ठला विठाला 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 प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तन निरूपण सेवेकरता निवडलेला अभंग महान भगवत भक्त कणकाई बोलोबा पुत्र ज्यांनी अध्यात्मशास्त्राचा कळस पूर्ण केला ते पंचम वेद निर्माते जगद्गुरु जगद्वंद्य श्रीमंत संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांचा भक्तीचं यथार्थ वर्णन करणारा असा 4 चरणाचा अभंग आजच्या कीर्तन निरूपण सेवेकरता निवडलेला आहे. विठ्ठला सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा असून अभंगातील प्रतिपाद्य विषय असा आहे. या अभंगाद्वारा जगद्गुरु तुकोबराय भक्तीचं वर्णन करतात. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात जगद्गुरु तुकोबराय म्हणतात की संसारावरची आसक्ती सोडून जर भक्ती केली तर तीच भक्ती देवाला आवडते.
मग महाराजांना विचारलं, महाराज संसारावरची आसक्ती सोडली तर मग संसारात कसं असायचं? तर महाराजांनी सांगितलं, जसं ठेवलं तसं असायचं. म्हटलं ते तरी कसं असायचं? महाराजांनी सांगितलं, त्याकरता चित्त समाधानी ठेवायचं. पुन्हा महाराजांना प्रश्न केला, का हो महाराज काही उद्योग करण्याचा प्रयत्न केला तर? महाराजांनी सांगितलं, तुम्ही जर उद्योग केला आणि तुमच्या प्रारब्धात जर दुःख असेल तर ते दुःख तुम्हाला भोगावंच लागेल. अभंगाचं तृतीय चरण. आणि मग महाराजांनी, काही लोकांनी महाराजांना विचारलं की महाराज अवर एक्सपिरियन्स, तुमचा अनुभव काय आहे? तर महाराजांनी सांगितलं, माझ्या बाबतीमध्ये सांगायचं झालं तर मी माझा संसारच देवाच्या पायावर वाहिला. नवे नवे मी माझा संसारच देवा करता केला. अभंगाचं चतुर्थ चरण. विठाला विठ्ठल 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 विठ्ठल. जरा लक्षपूर्वक ऐका. जगाच्या पाठीवर सर्वश्रेष्ठ धर्म जर कोणता असेल, सर्वश्रेष्ठ संस्कृती जर कोणती असेल तर ती आमची हिंदू धर्म संस्कृती आहे. त्याचं कारण बघा, आमची संस्कृती उपकार्यावर उपकार करायला तर शिकवते, परंतु अपकार्यावरही उपकार करायला शिकवणारी जगाच्या पाठीवर एकमेव संस्कृती जर कोणती असेल तर ती आमची हिंदू धर्म संस्कृती आहे. उपकार केवळ उपकार्यावरच उपकार नाही तर अपकार्यावरही उपकार. बघा, एक विंचू पाण्यात वाहत चालला होता आणि एका साधून तो विंचू उचलला. विंचू पाण्यात वाहून जाऊ नये म्हणून त्या साधूनं त्या विंचवाला उचलून घेतलं. विंचवानं नांगी मारली, विंचू खाली पडला. पुन्हा त्या साधूनं तो विंचू उचलला, पुन्हा नांगी मारली, पुन्हा खाली पडला, पुन्हा उचलला, पुन्हा नांगी मारली, पुन्हा खाली पडला. असं 10-5 वेळेला झालेलं. एवढ्यामध्ये एक ग्रहस्थ ते पाहत होते. त्या ग्रहस्थाने विचारलं, काहू महाराज काही डोक्याचा भाग आहे का तुम्हाला? तो विंचू तुम्हाला सारखं सारखं नांगी मारतोय आणि तुम्ही सारखं सारखं त्याला उचलून घेताय, पाण्यातून वाहून जाऊ नये म्हणून त्याला वाचवण्याचा प्रयत्न करताय. काही डोकं फिरलंय का तुमचं? त्या साधूनं सांगितलं, बाबा रे, 4 ग्रॅमचा विंचू जर नांगी मारणं हा त्याचा स्वभाव सोडू शकत नाही तर 1.5 टनाचा माणूस मी बुडत्याला वाचवणं हा माझा स्वभाव मी कशा करताना सोडू? म्हणजे तात्पर्य लक्षात घ्या की आमची संस्कृती आम्हाला कृतज्ञता शिकवते, कृतज्ञपणा शिकवत नाही. आणि म्हणून कृतज्ञ तो आहे जो केलेल्या उपकाराची जाणीव ठेवतो. आणि म्हणून माणूस म्हणून तरी किमान काही उपकाराची जाणीव, काही निष्ठा आमच्या ठिकाणी असल्या पाहिजे. त्यातली पहिली निष्ठा आहे राष्ट्रनिष्ठा, दुसरी निष्ठा आहे धर्मनिष्ठा, तिसरी निष्ठा आहे संतनिष्ठा आणि चौथी निष्ठा आहे ईश्वरनिष्ठा. विठ्ठल पहिली निष्ठा आहे राष्ट्रनिष्ठा. जन्मदात्या मायबापाच्या अगोदर जर आम्हाला कुणाला वंदन करायला शिकवलं असेल आमच्या हिंदू धर्म संस्कृतीनं तर ते केवळ या मातृभूमीला आहे. त्याचं कारण आमचा दिवस जनावरासारखा सुरू होत नाही. बेड टी घेणारी आमची संस्कृती नाही. आमच्या संस्कृतीमध्ये अंथरुणातून उठून बसल्यानंतर करवंदन करायचंय. कराग्रे वसते लक्ष्मी, करमुले सरस्वती, करमध्ये तू गोविंदा, प्रभाते करदर्शनम. करवंदन झाल्यानंतर या मातृभूमीवर पाय ठेवण्याच्या अगोदर या मातृभूमीला वंदन करायचंय. समुद्रवसने देवी पर्वतस्तन मंडले, विष्णुपत्नी नमस्तुभ्यं, पादस्पर्शम क्षमस्व मे. मातृभूमीला वंदन करायचंय. त्याचं कारण आमच्याकरता ही केवळ माती नाही तर मातृभूमी आहे. आणि जगाच्या पाठीवर या मातीला माता म्हणणारा देश फक्त हिंदुस्थान आहे. जगाच्या पाठीवर असा देश नाही की ज्या देशाच्या समोर देशामध्ये माता शब्द लावलेला आहे. त्याच्याही पुढे जाऊन सांगतो बघा, अशा माता या मातृभूमीमध्ये जन्माला आल्या, ज्यांनी या मातृभूमीवर अभिषेक करत असताना दह्याचा अभिषेक केला नाही, दुधाचा नाही, मधाचा नाही, तर स्वतःच्या मुलाच्या रक्ताचा अभिषेक केला. म्हणून या स्वतंत्र हिंदुस्थानामध्ये तुम्ही आम्ही बसलेलो आहोत. अशा माता या हिंदुस्थानामध्ये जन्माला आलेल्या आहे. आज तुम्ही ज्या मातीमध्ये बसलेले आहात ना, ती माती अनेक स्वतंत्र सेनानींच्या, क्रांतिकारकांच्या रक्तानं लाल झालेली माती आहे. आणि म्हणून पहिली निष्ठा आमच्या ठिकाणी असली पाहिजे आमच्या राष्ट्राविषयी, आमच्या मातृभूमीविषयी. पहिली
पहिली निष्ठा आहे राष्ट्रनिष्ठा. कदाचित धर्मनिष्ठा नाही कबूल आहे, संतनिष्ठा नाही कबूल आहे, ईश्वरनिष्ठा नसेल कबूल आहे, परंतु राष्ट्रनिष्ठा नसेल तर त्या देशद्रोह्याला या देशामध्ये राहण्याचा अधिकार नाही. आणि म्हणून पहिली निष्ठा आमच्या या मातृभूमीविषयी. त्याचं कारण बघा, आईनं जर ताटातला घास मोडला आणि आमच्या तोंडाजवळ धरला तर आम्हाला आईच्या हातातला घास दिसतो, परंतु तो घास ज्या काळ्या आईनं स्वतःच्या पोटामध्ये नांगराचा फाळ खुपसवून पिकवला, ती काळी माता मातृभूमी आम्हाला कधी दिसत नसते. आणि म्हणून पहिलं वंदन आमच्या या मातृभूमीला आहे, कारण आमच्यासाठी ही केवळ माती नाही तर मातृभूमी आहे. आणि म्हणून पहिलं वंदन या मातृभूमीला. या मातृभूमीवर प्रेम करावं, किती प्रेम करावं. अहो, या मातृभूमीच्या प्रेमाच्या विरहापोटी स्वतंत्रवीर सावरकर एवढे वेडे झाले, या विरहापोटी एवढी काही तळमळ करू लागले की मी कुणाशी बोलतो याचं भान सुद्धा त्यांना राहिलं नाही. परदेशात असताना समुद्राच्या कडेला आले, समुद्राच्या त्या पाण्यावरती हात ठेवला आणि मी कुणाशी बोलतो याचं भान न राहिल्यानं त्या सागराशीच बोलू लागले, हे सागरा, अरे याच तुझ्या पाण्याचा स्पर्श माझ्या मातृभूमीला होतो. ने मजसी ने मातृभूमीला सागरा प्राण तळमळला. म्हणून मातृभूमीवर प्रेम करणारी माणसं आहेत. आणि म्हणून पहिली निष्ठा आमच्या ठिकाणी असली पाहिजे राष्ट्रनिष्ठा. विठ्ठला विठ्ठल 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 हो. दुसरी निष्ठा आहे धर्मनिष्ठा. धर्मो एवं हतोहंती धर्मो रक्षति रक्षितः. आमच्या स्वधर्माचं पालन करण्याकरता कदाचित आमचा प्राण गेला तरी बेहत्तर, पण धर्मनिष्ठा सोडू नये आणि धर्मनिष्ठा कधी कमी होऊ नये. या धर्माचे आपल्यावर अनंत उपकार आहे. मी एक प्रश्न करतो, तेजस महाराज मला सांगा, एक चूक जर संभाजी महाराजांकडून झाली असती तर? गद्दारीनं फितुरीनं संभाजी महाराजांना पकडण्यात आलं. पकडण्यात आल्यानंतर डांबण्यात आलं. 40 दिवस मृत्यूच्या अनंत यातना दिल्या जात होत्या. अत्यंत हालहाल करून मारण्याचं काम संभाजी महाराजांना चालू होतं. 40 दिवस मृत्यूच्या अनंत यातना दिल्या जात होत्या. मृत्यू सुद्धा कापेल एवढा भयानक मृत्यू संभाजी महाराजांना देण्याचं काम सुरू होतं. जी नजर झुकली नाही तिच्या तापल्या सळ्या घातल्या गेल्या. जे गुडघे टेकले नाही ते गुडघे तोडून टाकण्यात आले. आणि जे हात मुजरा करण्याकरता तयार झाले नाही ते हात तोडून टाकण्यात आले. या सर्व यातना संभाजी महाराजांनी भोगण्याचं एकमेव कारण जर काय असेल तर ते फक्त आणि फक्त धर्मनिष्ठा आहे. केवळ मृत्यूच्या यातनाच नाही तर मृत्यूनंतर सुद्धा त्यांच्या प्रेताचे तुकडे तुकडे करून वडूजवळ फेकून देण्यात आले. या सर्व मृत्यूच्या यातना संभाजी महाराजांनी कशा करता भोगल्या असतील तर त्याचं एकमेव कारण आहे ते म्हणजे आपली धर्मनिष्ठा. आपल्या धर्माचे आपल्यावर अनंत उपकार आहे. कदाचित त्यावेळेला चुकला असता तर तुम्ही आम्ही माझं कीर्तन ऐकायला आज उपस्थित नसता. आणि म्हणून आपलं स्वधर्माचं पालन करण्याकरता कदाचित प्राण गेला तरी बेहत्तर, पण धर्मनिष्ठा कधी सोडायची. या धर्माचे आपल्यावर अनंत उपकार आहेत. एक मोठा उपकार सांगतो बघा. जीवाचा जन्म ज्या मातापित्यांमुळे झाला त्या मातापित्यांच्या पती पत्नीत्वाचं नातं कुणी सिद्ध केलं हो? खाली बसलेली मंडळी, कुणी सिद्ध केलं? कायद्याने की धर्माने? धर्माने सिद्ध केलं. कारण लग्नामध्ये आशीर्वाद असतो बघा. हे दोन्ही वधूवर आपल्या आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म पद्धती नियमानुरूप धन्य अशा ग्रहस्थ आश्रमामध्ये पदार्पण करत आहे. त्यांचं भावी भविष्य सुख आणि समृद्धीचं जावं, भरभराटीचं जावं. म्हणजे आपल्या आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म पद्धती नियमानुरूप कोर्ट मॅरेज करणारी आमची संस्कृती नाही. आणि कोर्टाच्या मार्गाने जाणारे लोक आज सुखी नाहीत. विठ्ठल म्हणून धर्माचा सर्वात पहिला उपकार आपल्यावर आहे तो म्हणजे जीवाचा जन्म ज्या माता पित्यांमुळे झाला त्या माता पित्यांच्या पती पत्नीत्वाचं नातं जर कुणी सिद्ध केलं असेल तर ते आपल्या धर्मानं केलेलं आहे. म्हणून आपल्या स्वधर्माचे आपल्यावर अनंत उपकार आहे.
आणि म्हणून स्वधर्माचं पालन करत असताना कदाचित आमचा प्राण गेला तर बेहत्तर, पण धर्मनिष्ठा कधी सोडू नये आणि धर्मनिष्ठा कधी कमी होऊ नये. दुसरी आहे धर्मनिष्ठा, तिसरी आहे संतनिष्ठा. आज तुमच्या आमच्या जीवनामध्ये पुढे सुख जर असेल तर त्याला कारण कोण असेल तर ते फक्त आणि फक्त संत आहे. नवे नवे पंढरीचा पांडुरंग परमात्मा आम्हाला कुणामुळे कळला असेल तर तो संतांमुळे कळला. म्हणून या संतांचे आमच्यावर अनंत उपकार आहे. आणि हे अनंत उपकार करत असताना त्याच्या आनंद यातना जर बघितल्या तर अक्षरशः शब्दांना न सांगता येणार आहे. कदाचित मी सांगणारा सांगून जाईल, तुम्ही ऐकणार ऐकून जा, परंतु वास्तव ज्यांच्या जीवनामध्ये होतं ते किती भयानक, त्याला काही सीमा होती. मी एक प्रश्न करतो, मला सांगा, ज्यावेळेस माऊली ज्ञानोबा पहिल्याच्या धर्मपीठामध्ये शुद्धीपत्र आणण्याकरता गेले आणि त्या धर्मसभेमध्ये उभे राहिले, त्यावेळेस त्या धर्मसभेमध्ये बसलेली मंडळी काय आळाणी होती का? त्याला काहीच कळत नव्हतं. हो, मोठी मोठी प्रकांड विद्वान अशी धर्मपंडित माणसं होती, परंतु त्या प्रकांड धर्मपंडित माणसांना, त्या विद्वान माणसांना आमच्या संतांच्या मानाचं मोठेपण नाही उकळलं. एखादा अशिक्षित आहे, एखादा अडाणी आहे, त्याला संत कळायला नाही, ठीक आहे. मोठ्या मोठ्या प्रकांड धर्मपंडितांना संत कळायला नाही, ठीक आहे, परंतु स्वतःच्या पोटच्या मुलांना संत कळायला नाही, हे मात्र दुर्दैव आहे. विठ्ठल त्याचं कारण नाथ महाराजांचं आहे. नाथ महाराजांच्या मुलाचं नाव हरिपंडित आणि नाथांसाठी त्यांचं तात्विक मतभेद होता. आणि हा हरिपंडित नाथांशी तात्विक वाद करून ज्ञान ग्रहण करण्याकरता काशीवरती गेलेला होता. म्हणजे गंमत बघा, जगाचा हरी 36 वर्ष श्रीखंडाच्या रूपात नाथांच्या घरी पाणी भरी आणि नाथांचा हरी गेला काशीवरी. दुर्दैव आहे. परंतु या संतांचे आमच्यावर अनंत उपकार आहे. जाता जाता सांगतो बघा, ज्या वेळेला विठ्ठलपंतांनी सिद्धपेठावरती झोपडी मांडली, 8-10 दिवस झाले, ज्ञानोबरायांना असं वाटलं आज 10 दिवस झाले आपण इंद्रायणीचं स्नान सुद्धा केलं नाही. आणि स्नान करण्याकरता माऊलींनी पंचा खांद्यावरती टाकला आणि स्नान करण्याकरता इंद्रायणीच्या तीरावरती आले. पंचा इंद्रायणीच्या तीरावरती ठेवला आणि आता इंद्रायणीच्या डोहामध्ये पाय ठेवणार इतक्याच समोरून आवाज आला, कोण? ज्ञानोबरायांनी समोर बघितलं, अरे तेच विसोबा काका ज्यांनी आमचा संसार रस्त्यावरती फेकला, ज्यांनी आपली भांडी कुंडी रस्त्यावरती फेकली, लाथा बुक्क्या मारून आपल्याला आळंदीतून हकलून दिलं, तेच विसोबाच्याठी स्नान करत होते. ज्ञानोबरायांनी हात जोडले, काका काका मी ज्ञानदेव, विठ्ठलपंतांचा ज्ञानदेव. म्हणले विठ्ठलपंतांचा ज्ञानदेव? अरे लाज वाटत नाही कार्ट्यानो तुम्हाला? अरे इंद्रायणी तर बाटवली, आता आळंदी तर बाटवली, आता इंद्रायणी बाटवता की काय? लाज वाटत नाही कार्ट्यानो तुम्हाला? ज्ञानोबरायांनी खूप गोड उत्तर दिलं. कदाचित एवढं चोख उत्तर काकांना आवडलं नाही. ज्ञानोबरायांनी हात जोडले आणि ज्ञानोबरायांनी काकांना उत्तर दिलं, काका कोट्यावधी पाप्यांचं पाप धुणारं इंद्रायणीचं तीर्थ आहे काका, एका संन्यासाच्या मुलाच्या स्पर्शानं कसं वाटेल काका? कदाचित एवढं चोख उत्तर काकांना सहन झालं नाही. ताड 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 चालत आले आणि ताड शिरी तोंडात मारली. ज्ञानोबरायांनी आई म्हणून किंकाळी मारली. आज जी इंद्रायणी ज्ञानोबरायांच्या समाधीला स्पर्श करून जाण्यामध्ये स्वतःला धन्य समजते, ते इंद्रायणीचं स्नान सुद्धा या कर्मपंढरींनी माऊली ज्ञानोबरायांना घडवू दिलं नाही. ज्ञानोबरायांनी हात जोडले, काका एका संन्यासाच्या मुलाच्या स्पर्शाने हे तीर्थ वाटतंय ना काका? काका चुकलो, काका चुकलो, नाही यायचं. या इंद्रायणीच्या तीरावर पुन्हा कधी हा ज्ञान तुम्हाला दिसणार नाही काका. या इंद्रायणीत पुन्हा कधी पाय ठेवणार नाही. आणि या इंद्रायणीच्या डोहामध्ये कधी हा ज्ञानाने पाय ठेवला ना काका, तर या ज्ञानाला या इंद्रायणीच्या डोहामध्ये बुडून मारा काका. या ज्ञानाला इंद्रायणीच्या डोहामध्ये बुडून मारा. आणि ज्ञानोबरायांनी पंचा खांद्यावरती टाकला
आणि माऊली स्नान न करताच निघून गेले. म्हणजे अनंत यातना आहेत संतांच्या जीवनामध्ये. 12 वर्ष तप, 15 वर्ष तप. नाथांचं उदाहरण घ्या, तुकोबरायांचं उदाहरण घ्या. असा संत नाही की ज्याच्या जीवनामध्ये यातना नाहीत. विठ्ठल हो. आणि म्हणून पहिली राष्ट्रनिष्ठा, दुसरी धर्मनिष्ठा, तिसरी संतनिष्ठा आणि चौथी सर्वात महत्वाची ईश्वरनिष्ठा. कारण त्या भगवान परमात्म्याने आपल्याला जीवदान दिलेला आहे. त्याने सर्व काही दान दिलेलं आहे. जेने हा जीव दिला दान, तयाचे करीन चिंतन. जगत जीव नारायण, गायीन गुण तयाचे. म्हणून त्याने आम्हाला सर्व काही दान दिलेलं आहे. त्याने जीवदान दिलाय, त्याने सर्व काही दान दिलंय. आणि म्हणून त्या भगवान परमात्म्याची आपल्या जीवनामध्ये भक्ती असावी. पण ती कशी असावी? जगद्गुरु तुकोबराय सांगतात अभंगाच्या पहिल्या चरणात. जी तोर भक्ती आवडते देवा, जी तोर भक्ती तोर भक्ती आवडती देवा, संकल्पावी माया संसाराची. ठेविले अनंते तैसेची रहावे, चित्ती असू द्यावे समाधान. जगद्गुरु तुकोबराय या ठिकाणी सांगतायत की संसारावरील आसक्ती सोडून केलेलीच भक्ती देवाला आवडते. मग आता या ठिकाणी एक शंका आहे, मग जगद्गुरु तुकोबरायांना नवविध भक्ती मान्य नाहीत का? तर तसंही म्हणता येत नाही. जाणे भक्तीचा जिवाळा, तोची दैवाचा पुतळा. आणि कनो हे माझे मना, हो का पंडित शहाणा. तुका म्हणे नवविध भक्ती जाणे तोची शुद्ध. म्हणजे जो भक्तीचा जिव्हाळा जाणतो तोच खरा शुद्ध आहे. जो भक्तीचा जिव्हाळा जाणतो तो खरा भक्त आहे. किंबहुना तुका म्हणे नवविध भक्ती जाणे तोची शुद्ध. मग श्रवणम, कीर्तनम, अर्चनम, वंदनम,
दास्यम सख्यम आत्मनिवेदनम विष्णुस्मरणम पादसेवनम या 9 प्रकारच्या या नवविध भक्ती जो जाणतो तो खरा शुद्ध आहे, तो खरा भक्त आहे. परंतु तुकोबरा या ठिकाणी 10व्या क्रमांकाची भक्ती सांगतात. संकल्पावी माया संसाराची, संकल्पावी माया संसाराची म्हणजे संसारावरील आसक्ती सोडून भक्ती जर केली तर ती भक्ती देवाला आवडते. बघा, नवविध भक्तीतली कुठलीही भक्ती जर आमच्या जीवनामध्ये असेल आणि ती भक्ती करत असताना आमची जर संसारावरती आसक्ती असेल तर ती भक्ती केवळ आमच्या संसाराकरता आहे, म्हणजे त्या भक्तीमध्ये सकामता असेल. आणि म्हणून एक सांगू तुम्हाला, संसारावर आसक्ती ठेवून जर भक्ती केली तर ती भक्ती केवळ संसाराकरताच आहे, आणि आसक्ती विरहित जर भक्ती केली तर ती भक्ती देवा करता आहे. नाही कळलं? म्हणजे देवाच्या मंदिरामध्ये किती जण दर्शनाला गेले याला महत्व नाही, पण त्यातले देवाच्याच करता किती गेले याला फार मोठं महत्व आहे. म्हणजे देवाजवळ संसारा करता जाणं आणि देवाजवळ देवा करता जाणं या जमीन आसमानचं अंतर आहे. नाही कळालं? एक उदाहरण सांगू तुम्हाला. तुमच्याकडे 2 व्यक्ती आल्या, एक आली उसने पैसे मागायला आणि एक आली तुमच्या तब्येतीची चौकशी करायला. मला सांगा, तुम्हाला सर्वात जास्त कोणती व्यक्ती आवडेल? हो, उसने पैसे मागायला आलेली. तर आपल्याला आपल्या तब्येतीची चौकशी करायला आलेली व्यक्ती जर आवडत असेल, मग हा व्यवहार आपल्याला कळतो, मग देवाला कळत नाही का? विठ्ठल 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 बघा, साधू संतांचा संसार देवाला आवडला, दुर्दैव आमचा परमार्थ आवडेना. कारण साधू संतांचं देवाकडे जाणं हे देवा करता होतं आणि आमचं देवाकडे जाणं हे संसार करताय. विठ्ठल 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 विठ्ठल. आणि म्हणून साधू संतांनी देवाजवळ जे मागितलं देवाला, ते देवालाच मागितलं. त्याचा परिणाम काय झाला? हरियाला ता मग कैसी भय चिंता, मग कैसी भय चिंता, मग कैसी भय चिंता. हरी आला हता मग कैसी भय चिंता. एक सांगू तुम्हाला, साधू संत ज्याला पाहिजे त्याला देऊ शकत होते, कारण देव त्यांच्या हातामध्ये होता. आणि जी गोष्ट आपल्या हातात आहे तीच आपण दुसऱ्याला देता येते. बरोबर आहे की नाही? आणि म्हणून हरी आला हाता, साधू संतांच्या देव हातात होता. आता काही वेळेला लोक म्हणत असता, बघा ते काय आता आपल्या हातात राहिलं का? म्हणजे हातात नाही याचा अर्थ आपण देऊ शकत नाही, परंतु साधू संत ज्याला पाहिजे त्याला देऊ शकत होते. त्याचं कारण काय होतं की संसारावर असलेली आसक्ती सोडून भक्ती केलेली असल्यामुळे त्या भक्तीमध्ये निष्कामता होती, त्या भक्तीमध्ये वैराग्य होतं. विठ्ठल विठ्ठल जोपर्यंत उपासनेमध्ये निष्कामता येत नाही तोपर्यंत आमच्या जीवनामध्ये वैराग्य प्राप्त होत नाही. आता वैराग्याची व्याख्या सांगणं फार सोपं आहे. इह लोकापासून तर परलोकापर्यंत उपभोग्य वस्तूंचा त्याग करणं तया नाम वैराग्य. हे बोलणं फार सोपं आहे. तुम्हाला एक सांगू का, अभंगावर कीर्तन करणं सुद्धा फार सोपं आहे, काही अवघड नाही कीर्तन करणं. अभंगाला चाल लावणं सुद्धा फार सोपं आहे. कुठल्याही रागात कुठल्याही तालात चाल लावता येऊ शकते. म्हणजे अभंगावर कीर्तन करणं सोपं अवघड नाही, अभंगाला चाल लावणं अवघड नाही, परंतु अभंगाप्रमाणे वागणं मात्र अवघड आहे. विठ्ठल म्हणून आमच्या भक्तीमध्ये
निष्कामता असेल तर त्याचं रूपांतरण होतं भक्तीमध्ये, तर या नाम फळ आहे. आता वैराग्य, आता आम्हाला वैराग्य प्राप्त होतं, पण कधी? स्मशानात गेल्यानंतर. स्मशान वैराग्य म्हणजे मरकट वैराग्य. श्रीमद भागवतामध्ये 12व्या स्कंदात वर्णन आलेलं आहे. स्मशान वैराग्य म्हणजे मरकट वैराग्य. आता आम्हाला वैराग्य प्राप्त होतं, पण कधी? घरात एखादं भांडण झालं की मग एवढं वैराग्य निर्माण होतं, एवढा त्याग निर्माण होतो की विचारता सोय नाही. बघा, आमच्याकडे ग्रहस्थ होते, 4 मुलं होती त्यांना. म्हातारा मिलिटरी रिटायर होतं, 25,000 पेन्शन होती आणि 3 मुलं 3 ठिकाणी नोकरीला होती. एक 4था मुलगा शेती करत होता. म्हाताऱ्याला 25,000 पेन्शन होती आणि पेन्शन असल्यामुळे घरात किंमत टिकून होती. दाम करी काम वेड्या, घरात वजन होतं. पण म्हातारा थोडं स्वभावाने थोडं कडक होतं. बरं, आता एवढं कडक कधी पत्नी पुढे झुकला नाही, कधी सासू नाही, कधी सासरा नाही, कधी आमदार नाही, कधी खासदार नाही, कधी मंत्री नाही, कधी संत्री नाही. कुणाचंच ऐकून घ्यायचं नाही, कुणाला काही बोलायचं नाही, कुणाचं काही ऐकून घ्यायचं नाही, कधी कुणाच्या शपटावर पाय द्यायचा नाही आणि कुणी जर दिला तर त्याला सोडायचं नाही. एवढं कडक स्वभावाचं म्हातार. एकदा काय झालं, आता ते 4 नंबरचं जे पोरग होतं ते जरा स्वभावाने त्या म्हाताऱ्यावरच गेलेलं होतं आणि 4ची वेळ झाली की म्हातारं खुर्ची टाकून त्या गोठ्याजवळ बसायचं. आता तो 4 नंबरचा मुलगा नेहमीप्रमाणे दूध काढायला आला आणि दूध काढण्याकरता वासरू सोडावं लागतं. त्यानं वासरू सोडलं, वासरू पळत पळत गेला, गाईच्या स्तनाकराला लागलं. गाईनं पाना सुटला आणि पठ्ठ्यानं गाईच्या त्या वासराच्या तोंडात बोट घातलं आणि वासरू आणून असं खुंटीला बांधलं. आता खुंटी तिथं होती जिथं म्हातारं बसलेलं होतं. त्यानं ते वासरू बांधलं. म्हातारा आपला पेपर वाचित होत आणि तो गेला दूध काढण्याकरता. दूध काढण्याला सुरुवात केली. 10 लिटर दूध बकेट मध्ये आलं आणि इकडे ती चाडीगाड बांधलेली होती. त्या वासराने हिसका मारला. ते असं हुदडूक पळत गेलं आणि त्यांना ढुसणी मारली. 10 लिटर दुधाची बकेट पालथी करून दिली. आता याला एवढा राग आला, त्याला असं वाटलं ते डंगर तिथं बसलं, त्याला वासरू दिसून आहे. आता यानं आजूबाजूला पाहायचं ना, भाऊबंदीतले लोक हे का कोण आहे, काय भाऊबंद कुठे आपण काय, याचा विचार करायचा ना. त्याला काही विचार केला नाही. तो मला डांगऱ्या. त्या म्हाताऱ्यानं असं वर पाहिलं पेपर वाचता. त्याला वाटलं मला म्हटलं की काय, कारण कधी कुणाचं ऐकून घेतलेलं नव्हतं, कधी कुणाची ऐकायची सवय नव्हती, कुणाला कधी बोलायची सवय नव्हती. तो म्हणे मला म्हटला. तो म्हणे हा तुलाच. म्हणजे डांगऱ्या, वासरू दिसलं नाही तुला? 200 रुपयाच्या दुधाची बकेट पालथी करून दिली. तो म्हणे मला म्हटला. म्हणे तुलाच म्हटला? म्हणे मला म्हटला. हो तुलाच म्हटलो, तोंड सांभाळून बोल. तो म्हणे बोलायचं काय? 200 रुपयाची दुधाची बकेट पालथी करून दिली, डांगऱ्या तुला वासरू दिसलं नाही? म्हातारी एवढं तापलं. म्हातारं तान करीत घरात गेलं. बरं, संध्याकाळची वेळ होती. तीनही मुलं नोकरी ड्युटीवरून आलेले होते. म्हातारं तान करीत घरात गेलं. घरात कपड्याचं गाठोडं बांधलं, गाठोडं डोक्यात घेतलं. एक पाय उमऱ्यात बाहेर यायला लागलं, एक पाय उमऱ्याच्या आत. आणि ते तिघही पोरं आडवे झाले. दादा नका ना मनावर घेऊ, दादा जाऊ द्या ना, दादा नका ना, लहान आहे ना तो, दादा जाऊ द्या ना. मात्र म्हणजे लहान आहे का तो? 4 चौकात डांगऱ्या म्हणला मला. बरं, ते काय राहतं, असं भांडण सुरू झालं की आजूबाजू लोकांचं काय होतं, ते लगेच मज्जा, तिकडून लगेच मज्जा ते लगेच सुरू होतात. कामधंदे सोडून लगेच बघण्याकरता येत. तो म्हणे 4 चौकात डांगऱ्या म्हणला मला. लहान आहे का तो? 2 लेकराचा बाप झाला, मला डांगऱ्या म्हणला. सोडा, जाऊ द्या मला. ते म्हणे दादा नका ना मनावर घेऊ दादा. आता ते 3 नंबरचं पोरगी होतं, ते जरा धुरीने होतं. ते त्या 4 नंबरच्या पोराकडे गेलं. तो असाच उभा होता. तो गेला. तो म्हणे अरे दादा तापलेले आहे, तिथं जाऊन दादांची माफी माग आणि सगळा विषय मिटून घे. तो म्हणे जाऊ दे रे, त्या डांगऱ्याचं काय मास कर, बरं जाऊ दे मरदे. ते जरा धोरणी होतं. ते त्याच्या कानात म्हणलं, कानपटात लावीन. म्हातारा जाईन 25,000 पेन्शन घेऊन जाईन. गप
मग त्याच्या डोक्यात थोडा प्रकाश पडला. त्याला वाटलं अरे अख्खं घर चालतंय त्या पेन्शनवर. मग तो थोडा शांत बसला. पण म्हातारा काय ऐकायला तयार नाही. जाऊ द्या म्हातारा ताण ताण डोळ्यात रक्त उतरलेलं. एक पाय उमऱ्याच्या आत आहे, एक पाय उमऱ्याच्या बाहेर आहे. ते तिघही आडवे झालेले आहे. पण 3 नंबरच्या पोराला ते जरा धोरणी होतं. त्याला माहित होतं म्हातारीची किल्ली कोणाकडे हा म्हातारीकडे. आता जरा जुन्या काळची वस्ती होती. स्वयंपाकघर त्या ठिकाणाहून थोडं लांब होतं. सुनांनी सांगितलं आत्या, संध्याकाळची वेळ होती, आत्या तुम्ही मेथीची भाजी निसा, आम्ही तोपर्यंत बाकीचा स्वयंपाक आवरतो. म्हातारी बसलेली होती, मेथीची भाजी निसा. तितक्यामध्ये ते पोरगं पडत आलं. बाई 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 बाई. म्हातारी म्हणे अहो शांत हो, अरे शांत हो, काय झालं मला सांग. तुम्ही बाई बाई म्हातारं तापलं. धाकल्याचं म्हाताऱ्याचं झालं. आता म्हातारं चाललं म्हणतं. म्हाताऱ्याचं काही खरं नाही बाई. बाई धाकल्याचं म्हाताऱ्याचं झालं. म्हणे तू शांत हो. तो असाच रांगड्या खेळवतो म्हणे. बहुत्यानं माय भोवती यच केलं रे, आणि तुमच्या भोवती यच करतो रे तो. आता मी हे म्हणून नांदले, नाही तर दुसरी जर असती ना कव्हाच उन्हात घरं बांधली असती येणार तुमची. ती म्हणे तू काळजी करू नको, तू शांत हो, मी येते. म्हातारीनं चष्मा लावला, काठी घेतली आणि काठी टेकीत म्हातारी आली. इकडे तोपर्यंत त्यांचं भांडणं चालूच होतं. हे म्हणायचं दादा नका ना मनावर घेऊ, दादा जाऊ द्या ना दादा. म्हातारं म्हणायचं नाही, हातपाय चालत आहे तोपर्यंतच तुम्ही मला असं बोलता. मी तर धरणीला पडलो तर मला कोण विचारणार आहे. जाऊ द्या, मला आळंदीला जाईन, आळंदीला नाही राहून दिलं तर पंढरपूरला जाईन, पंढरपूरला नाही राहून दिलं तर चंद्रभागेत जीव देईन, तुमच्या थोबाडा पाहणार नाही, सारखा जाऊ द्या मला. तेवढ्यात ती म्हातारी तिकडून आली. म्हातारी म्हणे भाऊ बाजूला सारखा म्हणे. म्हातारी पुढं आली. म्हातारीनं असं म्हाताऱ्याला हात लावला. बरोबर चष्म्यातून कनेक्शन जोडलं. म्हाताऱ्याचं निम्म टेम्परेचर तिथंच खाली झालं. म्हातारी म्हणे शोभता का पटता का या वयात. मी काय म्हणते, शोभता का या वयात, शोभता पटता. तो पटायचं सोडून दे. तुला माहिती आपला स्वभाव कसा आहे. कधी कुणापुढे झोकलो नाही, कधी कुणाचं ऐकून घेतलं नाही. आम्हाला 4 चौघात डंगऱ्या म्हणला. ती म्हणे मानू द्या ना, लोकाचा आहे का त्यो. ते म्हणे माझे हातपाय चालतात तोपर्यंत मला असे बोलतात. मी जर धरणीवर पडलो तर मला कोण विचारणार. सोड, जाऊ दे मला. आता त्या म्हातारीला पक्की टॅक्ट आलेली होती. म्हातारीनं लगेच असा पदर डोळ्याला लावला. जायचं का तुम्हाला, जा. पण मला आगीन डाव देऊन जा, मै चित्ता पेटून जा, मै मढेऊन जा. ती म्हातारी रडायला लागली. म्हाताऱ्यानं गठोडं खाली टाकलं. म्हाताऱ्याला गहीवरून आलं आणि म्हाताऱ्या जवळ आलं. म्हाताऱ्याने म्हाताऱ्याला मिठी मारली. तू का म्हणून रडून राहील, तुम्ही चालले ना. तो त्याने गठोडं खाली टाकतो. मी कुठं खरंच चाललो होतो, उगाच बघावं म्हणलं आपल्याला वळणावर येण्याकरता. विठ्ठल एक सांगू तुम्हाला, जोपर्यंत आमच्या भक्तीमध्ये सकामता आहे तोपर्यंत आम्हाला वैराग्य प्राप्त होणार नाही. आणि म्हणून साधू संतांच्या भक्तीमध्ये निष्कामता होती, परंतु मागणं काहीच नव्हतं. तुका म्हणे जीव भाव देवा पायी ठेवूनी काही न मागती. जीव भाव देवाच्या पायावर ठेवला, परंतु कधी देवाकडे काही मागितलं नाही. एकदा असंच बोलोबा तुकोबारायांचे वडील पंढरीला निघाले. आणि बोलोबा पंढरीला निघाल्यानंतर कणकाई त्यांच्या पत्नी तुकोबारायांच्या आई ते म्हटलं म्या बी येणार पंढरीला. नाही म्हटले कणके तुला पंढरीला नेता येणार नाही. म्हटले का नेता येणार नाही, असं कंच्या जन्माचं पाप केलं मी की तुम्ही मला पंढरीला नेत नाही. नाही म्हटले कणके बायांचा स्वभाव कसा आहे बरं का, रिकाम्या हातानं मागं न येणार आहे. म्हणजे सासर कितीही श्रीमंत असलं आणि माहेर कितीही गरीब असलं तरी माहेरून येताना 2 कडीपत्त्याच्या जुड्या तरी आणीनच, डांगराची खाप तरी, लोणच्याची बरणी तरी आणीनच. आणि म्हणून कणके बायांचा स्वभाव असा आहे, म्हणून तुला नेता येणार नाही.
कणकाई म्हणलं तुमच्या गळ्या शपथ मी तुमच्या इठ्ठलाकडे काय बी मागणार नाही. ठरलं. बोलोबा कणकाई पंढरीला गेले. पंढरीला गेले. पांडुरंगाचं दर्शन घेण्याकरता पांडुरंगासमोर उभे राहिले. बोलोबांनी पांडुरंगाचं दर्शन घेतलं. पुढे निघून गेले आणि बराच वेळ झाला म्हणून कणकाई आल्या नाही म्हणून बघण्याकरता पाठीमागे आले. तर कणकाईच्या चेहऱ्यावर अष्ट सात्विक भाव दिसून आले. स्तंभ स्वेद रोमांच असुरभंग थवे पतुहू वैवर्ण मश्रुप्लय इत्येष्टो सात्विक मतः. कणकाईच्या तोंडातून शब्द निघत नव्हता. कणकाईच्या अंगावरती शहारे आलेले होते. गदगदून हलवलं कणकाईला. कणकाई शुद्धीवर आल्या आणि बोलोबांना सांगू लागल्या तुमच्या गळ्या शपथ मी तुमच्या इठ्ठलाकडे काय बी मागितलं नाही. बोलोबाने सांगितलं मागितलं ते मी विचारत नाही पण इतका उशीर का झाला मला सांग. तिने सांगितलं तुम्ही दर्शन घेऊन मोरं गेले आणि म्या पांडुरंगाचं दर्शन घेण्याकरता त्याच्या जवळ गेले. मी दर्शन घेतलं आणि पांडुरंगाने माझ्याकडे बघितलं. मी त्याच्या नजरेत नजर घातली आणि पांडुरंगानं मला विचारलं आई साहेब तुम्ही दुःखी दिसता. आता स्त्री ते दुःख सहन करू शकत नाही. कोणतं? पोटी मुलबाळ नसल्याचं. कणकाईने सांगितलं तेव्हा एवढे वर्ष झाल्या माझ्या लग्नाला पण अजून माझी कूस पवित्र झाली नाही. मग काय म्हणले कणके पांडुरंग? म्हणले तथास्तु. म्हणले याचाच अर्थ कणके पांडुरंगाकडे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या तू पुत्र मागितला आणि आता जाऊन सांग त्या पांडुरंगाला पुत्र जर द्यायचाच असेल तर असा दे. पुत्र व्हावा ताईचा त्याचा तिन्ही लोकी झेंडा त्याचा तिन्ही लोकी झेंडा त्याचा तिन्ही लोकी झेंडा. पुत्र व्हावा आईचा गुंडा त्याचा तिन्ही लोकी झेंडा त्याचा तिन्ही लोकी झेंडा त्याचा तिन्ही लोकी झेंडा. पुत्र व्हावा ऐसा गुंडा त्याचा तिन्ही लोकी झेंडा. ऐसा गुंडा कैसा गुंडा? ओसामा बिन लादेन जायसा, हाफिज सईद जायसा, अबू बकर अलबागदादी जायसा. हे कोण होते माहिती का तुम्हाला? एक खूप मोठे भागवतकार आहे. एखादी कटा ठेवता का लक्ष्मण महाराज तुमच्या गावामध्ये त्यांची? अहो अशांना जन्म देण्यापेक्षा ती माता वांज राहिलेली बरी. माता भगिनींनो नीट ऐका. आईने फक्त तिघांना जन्म द्यायचा आहे. जननी जनेसो भक्त जने या दाता या शूर नाही तो जननी वांज भली क्या खोवे गाणूर. आईने फक्त तिघांना जन्म द्यायचा आहे. एक प्रल्हादासारखा भक्त असावा, 2 बळीराजासारखा दानशूर असावा आणि 3 छत्रपती शिवाजी महाराजांसारखा रयतेच्या कल्याणाचं माय बहिणींच्या अब्रूच्या रक्षणाचं स्वराज्य निर्माण करणारा असावा. एक सांगू तुम्हाला, ज्यावेळेस शिवाजी महाराजांचं वय वर्ष होतं 16 वर्ष त्यावेळेस रांजाचा पाटील होता बाबाजी भिकाजी गुजर आणि त्या पाटलानं बद अमल केला होता. त्या पत्रामध्ये असा उल्लेख आलेला आहे की पाटलाने बद अमल केला होता. बद अमल याचा अर्थ बलात्कार नाही बरं का. बद अमल म्हणजे फक्त छेडछाड. गुन्हा साबित झाला, पाटलाला कैद केलं आणि 2 हात 2 पाय लाकडानं कुरडीनं लाकडं कलम करावी तशी 2 हात आणि 2 पाय करम करून टाकण्यात आले. त्यावेळेस महाराजांचं वय वर्ष होतं फक्त 16 वर्ष. मला वाटतं आजच्या बलात्कारांना अशी शिक्षा झाली तर कुण्या माय बहिणीच्या अब्रूकडं वाईट नजर करून पाहण्याची कुण्या मर्दात हिंमत राहणार नाही. म्हणजे मला सांगण्याचं तात्पर्य काय की रयतेच्या हिताचं, शेतकऱ्यांच्या कल्याणाचं आणि माय बहिणींच्या अब्रूच्या रक्षणाचं स्वराज्य निर्माण करणारा असा पुत्र पाहिजे तर असा असावा. म्हणून मागणं काहीच नव्हतं परंतु निष्कामता होती, वैराग्य होतं. विठ्ठल विठ्ठला 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 विठाला 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 आता या ठिकाणी संसारावरची आसक्ती सोडावी म्हटलेलं आहे. संसार सोडायला नाही लाव.
कारण संसार जर अर्ध्या वाटेवर सोडला ना तर त्या मागचा जो अंधार आहे तो खूप मोठा आहे. एक उदाहरण सांगतो बघा. एका राजाला संतती नव्हती आणि नवसासायानं संतती झाली. ज्योतिषकारानं भविष्य सांगितलं की हा मुलगा तुमच्याकडे राहणार नाही. म्हणून राजानं काय केलं, त्याला कधीही राजमहालाच्या बाहेर निघूच दिलं नाही. त्या राजमहालाच्या 4 भिंती म्हणजेच त्याचा विश्व होतं. तो थोडा मोठा झाल्यानंतर एक दिवस राजानं त्याचं लग्न केलं. लग्न झालं, संसार सुरू झाला, पत्नी गरोदर राहिली, सगळं सुरू झालं. एक दिवस राजाच्या मनात प्रश्न आला, आता संसार सुरू झाला, पत्नी आहे, पत्नी गरोदर आहे, मग आता जाईल कुठं. आणि म्हणून राजानं प्रधानजीला सांगितलं, प्रधानजी जाओ जरा मेरे बेटे को नगर दिखा के लाओ. आणि म्हणून प्रधानजी आणि तो राजकुमार नगर बघण्याकरता राजमहालाच्या बाहेर निघले. चालत असताना त्यांना रस्त्यामध्ये एक रोगी भेटला, एक कुष्ठरोगी भेटला. त्याने विचारला, प्रधानजी ये आदमी कौन है? प्रधानजी ने सांगितलं, ये रोगी है, इसे रोग हो गया. त्याने विचारलं, इसे जैसे रोग हो गया वैसे मुझे हो सकता है? प्रधानजीने सांगितलं, हो सकता है. त्याच्या मनात ते वाक्य कोरलं गेलं की माणसाला रोग होतो. कारण तरुण पोरग होतं ते आणि याच्या आधी कधी तो राजमहालाच्या बाहेर निघलेला नव्हता. त्याच्यामुळे त्याने विश्व बघितलेलं नव्हतं. त्या राजमहालाच्या 4 भिंती म्हणजेच त्याचं विश्व होतं. पुढे गेल्यानंतर एक वाट्यावरती त्यांना म्हातारं पडलेलं दिसलं. तोंडातून लाळ गळते, नाकातून शेंबूड गळतो, धोत्रात विष्ठा झालेली आहे, माशा घोंगतायत आणि घरातले सगळे हडहाड करत आहे. तुम्हाला एक सांगू का, या अशा अवस्थेत आपली मुलं बाळ सुना आपला तिरस्कार करते, यात नवल नाही. परंतु जिला वाजत गाजत घरात आणलं, आयुष्यभर जिच्या संग एका अंथरुणात रत झाला, ती पत्नी सुद्धा म्हणत असते, न्यावं बाबा न्यावं देवा, नाही ठेवू. हे वास्तव जीवनातलं कटू सत्य आहे आणि हे आपल्याला स्वीकारावंच लागणार. आणि म्हणून त्याने विचारलं, प्रधानजी आदमी कौन है, इसे क्या हुआ है? प्रधान ने सांगितलं, ये बूढ़ा है. त्याने विचारलं, ये जैसे बूढ़ा हो गया वैसे मैं हो सकता हूं. प्रधान ने सांगितलं, क्यों नहीं, हर किसी को एक ना एक दिन बूढ़ा होना है. ते पण वाक्य त्याच्या मनामध्ये कोरलं गेलं. पहिलं माणसाला रोग होतो, दुसरं माणूस म्हातारा होतो कारण तरुण पोरग होतं. त्याच्या मनामध्ये विचारांचं वादळ सुरू झालं आणि पुढे गेल्यानंतर एक अंत्ययात्रा त्यांच्या समोरून चालली होती. त्याने विचारलं, प्रधानजी इसे कहां लेके जा रहे हैं? प्रधान ने सांगितले, इसे जलाने के लिए लेके जा रहे हैं. वो बोला, क्यों? अरे ये मर गया इसलिए इसे जलाने के लिए लेके जा रहे हैं. त्याने विचारलं, प्रधानजी ये जैसे मर गया वैसे मैं मर सकता हूं. प्रधान ने सांगितलं, क्यों नहीं, तू क्या तेरा बाप मरेगा, जो आया सो जाएगा, राजा रंग और फकीर. जिसने इस धरती पर जन्म लिया उसे हर एक दिन मरना है. हे 3 वाक्य त्याच्या मनामध्ये कोरले गेले. माणसाला रोग होतो, माणूस म्हातारा होतो आणि माणूस मरतो. संध्याकाळी घरी आले, जेवणाचं ताट समोर आलं, जेवण गेलं नाही. डोक्यामध्ये विचारांचं वादळ, विचाराने थैमान घातलेलं होतं. अंथरुणावरती पडला, झोप लागेना, झोप लागली नाही, रात्रभर विचार करत होता. मध्यरात्रीनंतर पहाट सुरू झाली आणि मनामध्ये विचारांचं वादळ सुरू झालं. मला या रोगावरती विजय मिळवायचा आहे, मला या मृत्यूवरती विजय मिळवायचा आहे. आणि म्हणून पहाटेच त्या गरोदर अवस्थेतल्या पत्नीचा त्याग करून, त्या राजवैभवाचा त्याग करून अर्ध्या रात्रीला घर सोडलं आणि जंगलामध्ये जाऊन तपश्चर्या करून भगवान पदाला प्राप्त झाले. त्या महात्म्याचं नाव होतं भगवान गौतम बुद्ध. समाजामध्ये आले, हजारो शिष्य, लाखो अनुयायी तयार व्हायला लागले. भगवान पदाला प्राप्त झाले आणि एकदा फिरत फिरत त्याच गावात आले, जे गाव त्यांनी 30 वर्षापूर्वी अर्ध्या रात्रीच सोडलेलं होतं. त्या गावात आले, लोक पळायला, अरे भागो भागो दौड़ो, ये दूसरे तीसरे कोई नहीं, ये हमारे गांव के भगवान बुद्ध है जो आज भगवान बन गए. त्यांचे हजारो अनुयायी, हजारो शिष्य त्या ठिकाणी त्यांच्या मागे आले. लोकांनी त्यांना आग्रह केला, महाराज
ये आपका गांव है, ये हमारा गांव है, इस गांव में आपको 4-5 दिन रुकना पड़ेगा. भगवान बुद्धांनी सांगितलं, अरे नदियां चलती भली नदियां बहती भली वैसे साधू चलता भला. अरे मैं तो एक गांव में रुकता भी नाही. परंतु त्या ग्रामस्थांच्या आग्रहास्तव त्या ठिकाणी 2-3 दिवस ते थांबले. हजारो अनुयायी त्यांच्या सोबत होते, हजारो शिष्य त्यांच्या सोबत होते. आणि मग काही महिलांना समजल्यानंतर त्या महिला त्यांच्या पत्नीकडे गेल्या आणि त्या पत्नीला जाऊन सांगू लागल्या, अरे जो आपके पति है ना वो आपको 30 साल पहले गरोदर अवस्था में छोड़कर गए थे ना, वो बहुत बड़े भगवान बन गए. हजारों शिष्य हैं उनके साथ, लाखों लोग आते हैं उनके प्रवचन के लिए, तुमको आना नहीं. तिने सांगितलं नाही. म्हटलं क्यों नाही. म्हटले संसाराच्या अर्ध्या वाटेवरती त्यांनी मला सोडलं, अजून तरी मी त्यांना सोडलेलं नाही. जाऊन त्यांना निरोप सांगा फक्त की भिक्षा मागण्याच्या निमित्तानं की होईना तुम्ही माझ्याकडे येऊन जा. भगवान बुद्धांना निरोप पोहोचला. त्या महिलांनी निरोप सांगितला आणि दुसऱ्या दिवशी भगवान बुद्ध त्या ठिकाणी भिक्षा मागण्याकरता आले. त्या राजमहालात आले. त्या राजमहालाच्या भिंती बघितल्या, ते अंगण बघितलं आणि आवाज दिला, ओम भवती भिक्षामदेहि. आवाज ऐकल्याबरोबर त्या पत्नीने विचार केला, अरे 30 वर्षानंतर माझ्या कुंकवाचा धनी माझ्या अंगणात आलाय, पण तो कशाच्या निमित्तानं, तर भिक्षा मागण्याच्या निमित्तानं. उठली, 14 वर्षाच्या मुलीसारखी दुडू पळत सुटली. पण भिक्षा देणं माझं कर्तव्य आहे. ताट घेतलं, स्वयंपाक घरात गेली, भिक्षा हातात घेतली, भिक्षा घेऊन आली. एक पाय उमऱ्याच्या आत आहे, एक पाय उमऱ्याच्या बाहेर आहे. आणि भगवान बुद्धांच्या नजरेत नजर घातली आणि एक प्रश्न केला. अब मैं एक सवाल करती हूं, मैं भगवान बुद्ध से एक सवाल करती हूं. मेरा सवाल भगवान बुद्ध के लिए है, मेरे पति के लिए नहीं. क्या जिस भगवान को ढूंढने के लिए आप जंगल में दर दर भटकते रहे, मैं पूछती हूं वो भगवान क्या हमारे घर में नहीं था? त्यांनी सांगितलं, हमारे घर में क्या, वो तो हमारे अंदर भी है. फिर सो खोजने के लिए मैं जंगल गया. आणि ही सगळी चर्चा चालू असताना त्यांचं घरामध्ये लक्ष गेलं. त्या ठिकाणी एक 30 वर्षाचा तरुण, दाढी जटा वाढवलेला एक तरुण बसलेला होता भिंतीला पाठ लावून. त्यांनी विचारलं, वो अंदर बैठा इंसान कौन है? तिने सांगितलं, महाराज जब आप मुझे आधी रात में छोड़ के गए तब मैं गरोदर अवस्था में थी. आपके जाने के बाद पैदा हुआ है महाराज. ये दूसरा तीसरा कोई नहीं, आपके रगों का खून है, आपका बच्चा है. ते दाढी जटा वाढलेल्या बघितल्यानंतर त्यांनी विचारलं, याचं लग्न केलं नाही? म्हटले नाही. म्हटले का? नाही महाराज, इसकी रगों में आपका खून है. म्हणजे त्याच्या शरीरामध्ये तुमचं रक्त आहे आणि तुमचं रक्त जर तुमच्या वळणावरती गेलं आणि त्यानं जर त्याच्या पत्नीला संसाराच्या अर्ध्या वाटेवरती सोडलं तर माझ्यासारखी वेळ तिच्यावरती येऊ नये म्हणून मी याचं लग्न केलेलं नाही. विठ्ठल 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 आणि म्हणून या ठिकाणी संसार सोडायला नाही सांगितलं, तर संसारावरची आसक्ती सोडायला सांगितली. विठ्ठल पंतांचं उदाहरण घ्या. विठ्ठल पंतांचं काय झालं? श्री गुरुने सांगितलं, चैतन्या म्हणजे तिकडचं नाव विठ्ठल पंत. अरे तुझा संसार इंद्रायणीच्या तीरावरती तुझी वाट पाहतोय. तुझा संसार इंद्रायणीच्या तीरावरती अर्धवट आहे. तुझी पत्नी तुझी डोळ्यात तेल घालून वाट पाहते. जा चैतन्या, संसार सोडून घेतलेला संन्यास हा कधी संन्यास होऊ शकत नाही. जा पुन्हा एकदा संसाराला सुरुवात कर. श्री गुरूंच्या आज्ञेप्रमाणे पुन्हा संसारात आले आणि संसाराला सुरुवात केली. परिणाम पुढे काय झाला आपल्याला माहित आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. हो, तुम्ही संसारी आहात ना, मग संसार सोडू नका. असोनी संसारी जीवा वेगो करी, वेदशास्त्र भारी बाह्य सदा. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबारायांनी सांगितलं की संसारावरची आसक्ती सोडून
जर भक्ती केली तर तीच भक्ती देवाला आवडते. मग महाराजांना विचारलं, महाराज संसारावरची आसक्ती सोडून जर भक्ती केली तर मग संसारात कसं असायचं? तर महाराजांनी सांगितलं अभंगाचं द्वितीय चरण. अनंते तैसे चिरावे ठेविले अनंते तैसे चिरावे देविले आनंदे ऐसे चिरावे देविले आनंदे ऐसे चिरावे ठेविले अनंते तैसे चिरावे ठेविले अनंते तैसे चिरावे देविले आनंदे तैसे चिरावे देविले आनंदे तैसे चिरावे चित्ती असू द्यावे समाधान चित्ती असू द्यावे समाधान ठेविले अनंते तैसे चिरावे ठेविले अनंते तैसे चिरावे चित्ते असू द्यावे समाधान चित्ते असू द्यावे समाधान देविले आनंदे तैसे चिरावे देविले आनंदे तैसे चिरावे. ठेविले अनंते तैसेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान. महाराजांनी सांगितलं की संसारामध्ये जसं ठेवलं तसं असायचं. म्हणलं ते तरी कसं असायचं? तर महाराजांनी सांगितलं की त्याकरता चित्त समाधानी ठेवायचं. म्हणलं महाराज चित्तदानी कसं समाधानी ठेवायचं? तर महाराजांनी सांगितलं सदा नाम घोष करू हरिकथा तेने सदा चित्ता समाधान. म्हणजे चित्त समाधानी ठेवण्याकरता महाराजांनी जो उपाय सांगितलेला आहे तो म्हणजे भगवंताचं नाम आणि फक्त भगवंताचं नामच आहे. अखंड भगवंताचं चिंतन जर केलं, भगवंताचं नामस्मरण जर केलं तर आपलं चित्त समाधानी राहत. आणि हे करत असताना आपल्या जीवनामध्ये जर दुःख आलं, सुख आलं तर सुख दुःख समान मानून आहे ते संचितातलं फळ भोगलं पाहिजे. ते फळ भोगण्याकरता नकार न देता ते भोग तुम्हाला भोगावंच लागेल. बघा, आपण जे कर्म करतो त्याचं फळ, त्याचं भोग हे आपल्याला भोगावंच लागतं. बघा, जीवानं केलेल्या कर्माचं फळ हे देवाला चुकलं नाही. कर्माचं फळ हे जीवाला चुकलं नाही, कर्माचं फळ देवाला चुकलं नाही, किंबहुना देवाच्या बापाला राजा दशरथाला चुकलं नाही. कर्मे दशरथ वियोगे मेला, कर्मे श्रीराम वनवासा गेला, कर्मे रावण क्षयो पावला, वियोग घडला सीता देवीसी. कर्मे दशरथ वियोगे मेला. एक प्रसंग आहे बघा. ज्यावेळी श्रीरामचंद्र प्रभू वनवासात जातात, आज श्रीरामचंद्रांना वनवासात जाऊन 6 दिवस पूर्ण झालेले आहे. आणि श्रीरामचंद्र प्रभू वनवासात गेल्यापासून महाराज दशरथची शय्येवर पडून आहेत, अन्न पाण्याचा त्याग केलेला आहे. आज 6 दिवस पूर्ण झालेले आहे. कौशल्य आणि सुमित्रा महाराजांच्या जवळ आहे. आणि महाराज दशरथजी कौशल्याला म्हणतात, कौशल्य राम मेरा प्राण है, राम के सिवा मैं जिंदा नहीं रह सकता. कौशल्या मुझे एक वचन दे दो, मेरे मरने के बाद उस पापिनी को, उस कई को मेरे शरीर को स्पर्श मत करने देना कौशल्या, क्योंकि उस पापिनी ने मेरे राम को वनवास भेजा है. अगर मेरे मरने के बाद उस पापिनी ने मेरे शरीर को स्पर्श किया ना कौशल्या, तो स्वर्ग में जाकर भी मेरे आत्मा को शांति नहीं मिलेगी. कौशल्या, उस पापिनी को मेरे शरीर को स्पर्श मत करने देना कौशल्या. कौशल्या म्हणते, असभद्र बोलू नका महाराज,
ऐसा अभद्र मत बोलिए, धीरज रखिए अयोध्यापति। नहीं, सामने वाली दीवार पर क्या है? कुछ नहीं महाराज, दीवार है। नहीं, अच्छी तरह से देखो सुमित्रा, तुम देखो सामने वाली दीवार पर क्या है? कुछ नहीं महाराज, दीवार है। नहीं, अच्छी तरह से देखो। कौशल्य म्हणते महाराज धीरज रखिए, अयोध्या जहाज है, अयोध्या के प्रजाजन मुसाफिर है, आप इस जहाज के कप्तान हो। अगर कप्तान ने धीरज खो दिया महाराज तो ये जहाज कभी भी किनारे तक नहीं जाएगा। नहीं कौशल्या, नहीं, सामने वाली दीवार पर क्या है? कौशल्य म्हणते महाराज धीरज रखिए। सुमित्रा म्हणते महाराज धीरज रखिए। नहीं, अच्छी तरह से देखो सामने वाली दीवार पर क्या है। सुमंत तुम देखो, अयोध्येचे प्रधान सुमन जी येतात। सुमंत तुम देखो सामने वाली दीवार पर क्या है? कुछ नाही महाराज, दीवार है। नाही नाही, ते बघा मला समोरच्या भिंतीवरती दिसतंय। झाडाच्या दाट पाल्यांमध्ये मी लपून बसलेलो आहे। तळ्याच्या काठावर कुणीतरी श्वापद मिळावं म्हणून या अपेक्षेनं मी त्या ठिकाणी लपून बसलेलो आहे। एक 16 वर्षाचा गोरा गोरा पान, कुरळे कुरळे केस असलेला तरुण त्या ठिकाणी पाणी घेण्याकरता झारी घेऊन आलाय। पाणी घेण्याकरता त्यानं झारी पाण्यात बुडवली आणि बुडबुड 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 आवाज झाला। मला वाटलं कुणीतरी श्वापद आहे म्हणून मी त्या आवाजाच्या दिशेने लक्षवेधी बाण मारला आणि सु सु आवाज करत तो बाण गेलाय आणि बघ त्याच्या वक्षस्थळावर जाऊन आदळलाय। तो मुलगा आई म्हणून जमिनीवर कोसळलाय। ते बघा मला समोरच्या भिंतीवरती दिसतंय। कौशल्य कुणीतरी श्वापद नाही ग, माणूस मारल्याची मला जाणीव झाली। ते बघ मी झाडावरून उडी टाकून चाललोय। ते बघ मी गेलोय, कमरेपासून अर्धा पाण्यात आहे, कमरेपासून अर्धा वर आहे। एका उजव्या हातात झारी आहे, वक्षस्थळावरती बाण लागलेला आहे, गळगळ 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 रक्त वाहत आहे आणि त्या डबडबल्या डोळ्यानं मला विचारतोय कोण आपण? मी सांगितलं मी अयोध्येचा राजा महाराज दशरथ। म्हणजे महाराज दशरथ ऐकून होतो तुमच्याबद्दल महाराज। इंद्राला सुद्धा गरज पडल्यानंतर मदत मागण्याकरता मृत्यू लोकात त्यानं राजा दशरथाकडे यावं। असा राजा या मृत्यू लोकामध्ये जिवंत आहे, असा राजा या मृत्यू लोकात आहे, याचा स्वाभिमान होता महाराज। पण एका आंधळ्या मायबापाची काठी हिसकावून घेतली महाराज। हा कोणता पुरुषार्थ आहे? मरतोय मी, सकाळपासून तांडलेले माझे आंधळे मायबाप माझी वाट बघताय। महाराज मला वचन द्या, सुखानं प्राण सोडतो। माझ्या आंधळ्या मायबापांना पाणी पाजताल महाराज? ते बघ कौशल्या, ते बघ समोरच्या भिंतीवरती मला दिसतंय। मी त्याला वचन दिल्याबरोबर त्या युवकानं प्राण सोडलाय। कौशल्या ते बघ मी झारी घेतली आणि त्या आंधळ्या मायबापांकडे पाणी घेऊन गेलो। श्रावणाचे आई वडील मोठमोठ्याने आक्रोश करत होते, श्रावणा कुठे आहे तू? अरे अंधार झाला, लवकर आहे, पाणी जर मिळत नसेल तर नको ते पाणी, बाळा तू निघून ये। ते बघ कौशल्या, ते बघ माझ्या पावलांची, मी पाणी घेऊन गेलोय, माझ्या पावलांची चाहूल लागल्यानंतर ते मला विचारतायत, बाळा आलास तू? कुठं होता बाळास तू इतका वेळ का लागला बाळा? इतका वेळ का लागला? बोल ना बाळा तू बोलत का नाहीस? मी फक्त म्हणलं पाणी घ्या। माझा बदललेला आवाज ऐकल्यानंतर मला विचारतायत, कोण तुम्ही? आमचा बाळ कुठे आहे? आमचा श्रावण कुठे आहे? मी म्हणलं पाणी घ्या मग सांगतो। नाही, आमचा बाळ कुठे आहे ते सांगा। मी म्हणलं पाणी घ्या मग सांगतो। फेकून द्या पाणी। जोपर्यंत आमचा बाळ कुठे आहे ते सांगत नाही तोपर्यंत तुमच्या पाण्याच्या थेंबाला स्पर्श करणार नाही। ते बघ कौशल्या, ते बघ मला सांगावं लागलं ग, या पापी दशरथाच्या हातून तुमचा श्रावण मारला गेला। आणि श्रावणा आक्रोश करत करत त्या आंधळ्या मायबापांना प्राण सोडलाय। आता ते बघा समोरच्या भिंतीवर 3 चिता पेटल्यात। मला दिसतंय समोरच्या भिंतीवर 3 चिता पेटल्यात। राजा दशरथजी आता गडबडा लोळायला लागलेत, अंतुरणातून खाली पडले, गडबडा लोळायला लागले। ते बघा समोरच्या भिंतीवर 3 चिता पेटल्यात। कौशल्य म्हणते धीरज रखिये, सुमित्रा म्हणते अयोध्यापती धीरज रखिये, सुमनजी म्हणतात धीरज रखिये अन्नदाता धीरज रखिये। पण नाही गडबडा लोळतायत। ते बघा समोरच्या भिंतीवर 3 चिता पेटल्यात आणि त्या चितांमधून श्रावणाचे आंधळे आईबाप माझ्याकडे बघून मला म्हणतायत, राजा आमचा श्राप खरा ठरला, राजा आमचा श्राप खरा ठरला। आम्ही जसं आमच्या पुत्राच्या विरहानं तडफडून मेलो राजा,
तसा तूही आज तुझ्या पुत्राच्या विरहानं तडफडून मरतोय. राजा, तुला एक नाही, दोन नाही, 4 पुत्र आहे, परंतु अंतिम समयाच्या वेळेला एकही मुलगा तुला पाणी पाजण्याकरता नाही. ते बघा समोरच्या भिंतीवरती दिसतंय, ते बघा समोरच्या भिंतीवरती दिसतंय. आणि महाराज दशरथजींनी प्राण सोडला. राम राम कही राम महीपती गयऊ सुरधाम. 6 वेळेला रामाचं नाव घेतलं आणि महाराज दशरथजींनी प्राणच सोडला. कर्मे दशरथ वियोगे मेला. आणि म्हणून कर्माचं जे फळ आहे ते आपल्याला, कर्माचा जो भोग आहे तो तर आपल्याला भोगावाच लागेल. पण लोकांनी विचारलं, महाराज काही उद्योग करण्याचा प्रयत्न केला तर? महाराज सांगतात, तुम्ही जर उद्योग केला आणि तुमच्या जीवनामध्ये जर दुःख असेल तर ते दुःख तुम्हाला भोगावंच लागेल. अभंगाचं 3रं चरण. वाहिल्या उद्वेग दुःखची केवळ भोगणे ते फळ संचिताचे. विठाला विठाला हो हो. आता बघा, शेवटच्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबाराय असं सांगताय की माझ्या बाबतीमध्ये सांगायचं झालं तर मी माझा संसारच देवाच्या पायावर वाहिला. आता संसार देवाच्या पायावर वाहणं म्हणजे काय? तर संसार देवा करता करणं. कारण बघा, पोटात गोळाभर अन्न असल्याशिवाय माणूस जगूच शकत नाही. कारण प्राण हा अन्नमय आहे आणि म्हणून संसार महत्वाचा आहे. परंतु महाराज या ठिकाणी सांगतात की संसार करा, परंतु आसक्ती विरहित संसार करा. मग महाराजांनी काही लोकांना प्रश्न विचारला, महाराज आसक्ती विरहित जर संसार केला मग संसारात कसं असायचं? तर महाराजांनी सांगितलं, त्याकरता चित्त समाधानी ठेवायचं, जसं ठेवलं तसं असायचं. पुन्हा महाराजांना प्रश्न केला, महाराज अवर एक्सपिरियन्स, तुमचा अनुभव काय आहे? तर महाराजांनी सांगितलं, माझ्या बाबतीमध्ये सांगायचं झालं तर माझा संसार मी देवाच्या पायावर वाहिला. नवे मी संसारच देवा करता केला. अभंगाचं 4थं चरण. तुका म्हणे घालू तयावरी भार वाहू हा संसार देवा पायी. ठेविले अनंते तैसेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई ज्याप्रमाणे बोलण्याचा बुद्धीनं साथ दिली त्याप्रमाणे बोलण्याचा प्रयत्न केला. जे बरोबर आहे तो माझ्या सद्गुरूंचा परमश्रद्धेय परम आदरणीय गुरुवर्य साई कथाकार रामायणाचार्य भागवताचार्य नवनाथजी महाराजांचा प्रसाद आहे. आणि जे काही चुकलं असेल ते माझ्या बुद्धीचे दोष आहे. बुद्धीचे दोष समजून मला परत द्या. जे बरोबर आहे ते नक्की तुमच्या जीवनात अंगीकृत करा. तुमचं जीवन सफल झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून या ठिकाणी सेवेला पूर्णविराम देतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल.
भजन विठ्ठल हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम तुकाराम महाराज की जय सद्गुरु गंगा गिरिजी महाराज की जय सद्गुरु नारायण गिरिजी महाराज की बोलो रे जय भाई सब सब संतन संतन की जय